नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील 3P शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्राइस ऍक्शन मधील अत्यंत महत्त्वाचा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न समजून घेणार आणि तो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा एक सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे एकाच कॅन्डलचा पॅटर्न. त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नचं नाव काय? हॅमर. आता हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे हॅमर, हा एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न. काय आहे? बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय? तर पूर्वीचा असणारा बेरिश ट्रेंड हा हॅमर तयार झाल्यानंतर बुलिश ट्रेंड मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे बेरिश ट्रेंड संपून बुलिश ट्रेंडची सुरुवात करण्याचं काम हा हॅमर कोण करतं? हा हॅमर. म्हणून या हॅमर कॅन्डलस्टिकला बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं. आणि हा कॅन्डलस्टिक पॅटर्न अत्यंत प्रभावीपणे आपल्याला काम करताना दिसतो, अतिशय चांगल्या पद्धतीने वर्क करताना दिसतो. त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून कॅन्डलस्टिक मध्ये हा पॅटर्न अत्यंत लोकप्रिय. आता मग ही कॅन्डलस्टिक जी म्हणतो आपण, हा जो हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतो, ही कॅन्डल चार्टवरती आपल्याला दिसते कशी? तर मित्रांनो, ज्याप्रमाणे एक हॅमर असतो, हातोडा असतो, त्या हातोड्याच्या वरच्या साईडची जी बॉडी असते, ती बॉडी म्हणजे कॅन्डलस्टिकची बॉडी असते. आणि त्या हातोड्याला खालच्या साईडला जी हँडल असतं किंवा त्या हॅमरला जो खालच्या साईडला दांडा असतो, तो दांडा म्हणजे या कॅन्डलला असणारी खालच्या साईडची शॅडो. ही कॅन्डलस्टिक दिसते कशी? तर ती कॅन्डलस्टिक आपल्याला या आकारामध्ये दिसते. आता आपण कुठल्याही कॅन्डलला हॅमर म्हणून कन्सिडर करत नाही. तर चार्टवर तयार झालेली कॅन्डल ही हॅमरच आहे, ते आपण कसं ओळखू शकतो? तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो, ज्या कॅन्डल आपण हॅमर म्हणतो त्याचा पहिला क्रायटेरिया, पहिली कंडिशन काय? तर त्या कॅन्डलची बॉडी ही छोटी असते. कॅन्डलला असणारी जी बॉडी आहे, रिअल बॉडी, ही बॉडी काय असते? छोटी असते. नंबर 1. नंबर 2, या कॅन्डलला खालच्या साईडला असणारी जी शॅडो आहे, जिला आपण लोअर शॅडो म्हणतो, लोअर वीक म्हणतो, ही वीक किंवा शॅडो ही ते कॅन्डलच्या रिअल बॉडीच्या दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते. म्हणजे खाली जी दिसणारी शॅडो आहे, ही शॅडो त्या कॅन्डलची जी बॉडी आहे त्या बॉडीच्या दुप्पट असली पाहिजे, त्याच्यापेक्षा अधिक असली तर अधिक चांगली. हा दुसरा नियम. तिसरी कंडिशन काय? तर या हॅमरच्या अप्पर साईडला म्हणजे
रिअल बॉडीच्या वरच्या साईडला असणारी शॅडो ही असता कामा नये किंवा नसते, आणि जर असलीच तर ती खूप छोट्या प्रमाणामध्ये असते. जर वरच्या साईडला मोठी शॅडो दिसून येत असेल तर त्या कॅन्डलला आपण हॅमर म्हणणार नाही. त्या कॅन्डल आपण हॅमर म्हणू शकत नाही. वरच्या साईडला असणारी शॅडो ही नकळत असली पाहिजे, खूप कमी असली पाहिजे, आणि खालच्या साईडला असणारी शॅडो मात्र काय पाहिजे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये असली पाहिजे, रिअल बॉडीच्या दुप्पट असली पाहिजे. नंबर 3, आणि अशा पद्धतीची कॅन्डल ही कुठेही तयार होऊन आपण तयार झाली, आधेमध्ये कुठेतरी चार्ट वरती तयार झाली, तर त्या ठिकाणी आपण त्या कॅन्डलला ट्रेंड रिव्हर्सल करणारा हॅमर म्हणणार नाही. एक प्रभावी हॅमर म्हणून त्याला आपण कन्सिडर करणार नाही. कारण हा हॅमर हा डाऊन ट्रेंडच्या बॉटमला तयार झाला पाहिजे, सपोर्ट लेवलला तयार झाला पाहिजे, तरच त्या कॅन्डलला आपण हॅमर म्हणून कन्सिडर करू शकतो. नंबर 5, ही कॅन्डल तयार होण्या अगोदरचा ट्रेंड हा बेरिश असावा. अगोदरचा ट्रेंड कसा असतो, बेरिश असतो, डाऊन ट्रेंड असतो, आणि डाऊन ट्रेंडच्या नंतर बॉटम लेवलला अशा पद्धतीची कॅन्डल आपल्याला दिसते, तर आपण त्या कॅन्डलला हॅमर म्हणून कन्सिडर करू शकतो. मार्केट जर साइडवेज असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला हॅमर दिसत असेल, या पद्धतीची कॅन्डल दिसत असेल, तर त्या कॅन्डलला आपण हॅमर म्हणून कन्सिडर करणार नाही. ती एक सामान्य कॅन्डल म्हणून आपण त्याच्याकडे पाहू. पण प्रॉपर डाऊन ट्रेंड चालू आहे, प्राइस वरून खालच्या दिशेने येते आहे, आणि ती प्राइस ज्यावेळेला सपोर्ट लेवलला येते, बॉटमला येते, आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची कॅन्डल, ज्या कॅन्डलची बॉडी छोटी आहे, वरच्या साईडला वीक दिसत नाही, खालच्या साईडला मात्र असणारी शॅडो त्या कॅन्डलच्या दुप्पट आहे, अशा पद्धतीची कॅन्डल ज्यावेळेला चार्ट वरती आपल्याला दिसते, त्यावेळेला त्या कॅन्डलला आपण हॅमर म्हणून कन्सिडर करू शकतो. आणि मग आपण असा निष्कर्ष काढू शकतो की इथून ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो, ट्रेंड चेंज होऊ शकतो, चेंज बदलू शकतो. हा झाला 5वा क्रायटेरिया, 5वी कंडिशन. आता बऱ्याच वेळेला चार्टवरती आपण बघतो की या ज्या कॅन्डल्स तयार होतात त्या 2 वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला, एक रेड कलरची कॅन्डल सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते आणि ग्रीन कलरची सुद्धा कॅन्डल आपल्याला दिसते. मग या दोन्ही कॅन्डल पैकी कुठल्या कॅन्डलला आपण हॅमर कॅन्डल म्हणायचं? ग्रीन असेल तरच तिला आपण हॅमर म्हणायचं का? तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, कॅन्डल कोणत्याही कलरची असू दे, ती ग्रीन असू दे किंवा रेड असू दे, ती जर प्रॉपर डाऊन ट्रेंड नंतर बॉटम लेवलला, सपोर्ट लेवलला तयार झालेली असेल आणि इतर नियमानुसार जर ती कंडिशन मध्ये परफेक्ट बसत असेल, तर कलर मॅटर करत नाही, तो हॅमरच आहे. ती कॅन्डल लाल जरी असली, ती कॅन्डलचा रंग जर रेड जरी असला, तरी ती कॅन्डल आपण हॅमर म्हणून कन्सिडर करू शकतो. फक्त या ठिकाणी फरक एवढा आपण मानू शकतो, मायनर फरक, की जर हा हॅमर ग्रीन कलरचा असेल तर तो थोडासा अधिक आपण ताकदवान मानू शकतो, अधिक प्रभावशाली मानू शकतो रेड पेक्षा. अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपल्याला डाऊन ट्रेंड नंतर सपोर्ट लेवलला छोटी बॉडी असणारी, वरच्या साईडला शॅडो नाही आणि खालच्या साईडला असणारी शॅडो मात्र त्या कॅन्डलच्या बॉडीच्या दुप्पट प्रमाणामध्ये आहे,
त्यावेळेला त्या कॅन्डलला आपण हॅमर म्हणतो. आता याच्यातून आपल्याला काय सांगता येईल, किंवा हा हॅमर किंवा ही कॅन्डल आपल्याला काय सांगते, याच्यातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? तर मित्रांनो, मार्केटमध्ये जो बेरिश ट्रेंड चालू होता, जे सेलिंग प्रेशर चालू होतं, सेलर मोठ्या प्रमाणामध्ये जे ऍक्टिव्ह होते, ज्याच्यामुळे प्राइस खाली येत होती, पण एका विशिष्ट लेवलला आल्यानंतर त्या सेलरांचं प्रेशर जे आहे ते प्रेशर कमी झाल्याचा संकेत हे आपल्याला कॅन्डल कसं देते? तर मार्केटमध्ये सेलर हवे आहेत, सेलरांचं वर्चस्व मार्केटमध्ये आहे, म्हणून मार्केटमध्ये ट्रेंड कसा आहे, डाऊन आहे. आणि सपोर्टला आल्यानंतर सुरुवातीला ही कॅन्डल ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला सेलरांचा दबाव त्याच्यावरती होता, म्हणून प्राइस खाली जाते. परंतु ही कॅन्डल, या कॅन्डलचं टायमिंग संपण्या अगोदर बायर ऍक्टिव्ह होतात आणि बायर प्राइसला वरच्या दिशेने घेऊन येतात. म्हणजेच खालच्या साईडला काय तयार होते, शॅडो तयार होते. आणि खालच्या साईडची शॅडो आपल्याला काय सांगते, की सेलरांचं वर्चस्व संपून बायरांचं वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. हे आपल्याला कॅन्डलच्या खालच्या साईडची शॅडो सांगते. म्हणजे काय संकेत मिळाला आपल्याला, या ठिकाणी सेलरांच्या पेक्षा बायर ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत बायर ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. या टाइम फ्रेम मध्ये, या कॅन्डल मध्ये मात्र आपल्याला सेलरांच्या पेक्षा वरचढ बायर आपल्याला या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेले दिसतात. हा निष्कर्ष आपण काढू शकतो. म्हणजे बायरांची एंट्री आता झालेली आहे. आणि कुठल्या लेवलला झालेली आहे ती, बॉटम लेवलला झालेली आहे, सपोर्ट लेवलला झालेली आहे. त्यामुळे हा एक चांगला संकेत आपल्याला मिळतो. आता मग लक्षात ठेवण्याची गोष्ट काय, की हॅमर तयार झाला की लगेच आपण त्या हॅमरवरती एंट्री घ्यायची का? तर नाही मित्रांनो. केवळ हॅमर ही एक कॅन्डल तयार झाली म्हणून त्याच्यानंतर आपण ट्रेंड चेंज होतो असं मानून त्या ट्रेडमध्ये आपण एंट्री घ्यायची नाही. हा एक बुलिश संकेत आपल्याला मिळालेला आहे. परंतु या हॅमरच्या नंतर, या हॅमरचा हाय ब्रेक करणारी दुसरी पुढची कॅन्डल जी आहे ती स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, कन्फर्मेशन कॅन्डल जिला म्हणतो आपण, ती कॅन्डल तयार झाल्याखेरीज आपण मार्केटमध्ये एंट्री घेत नाही. आपण ट्रेड करणार नाही. हॅमर तयार झाला म्हणून ट्रेड करणार नाही. हॅमर तयार झाल्यानंतर आपण अलर्ट मोडवरती आलो, इथून ट्रेंड चेंज होऊ शकतो हा संकेत आपल्याला मिळालेला आहे. आणि त्याची कन्फर्मेशन देणारी कॅन्डल ही पुढची कॅन्डल असते. आणि त्या कॅन्डलनं या हॅमरचा हाय ब्रेक केल्यानंतर आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री करू शकतो. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये एंट्री करायची नाही. ही कन्फर्मेशन कॅन्डलनं आपल्याला त्याच्यावरती हाय ब्रेक करून क्लोजिंग दिल्यानंतर जी बुलिश कॅन्डल तयार होते, त्या कॅन्डल नंतर आपण काय करू शकतो, मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. आता या ठिकाणी एंट्री केल्यानंतर खालच्या साईडला हॅमरचा जो लो आहे, तो जो लो आहे तो आपला स्टॉप लॉस आहे. तो आपला स्टॉप लॉस आहे. आणि कन्फर्मेशन कॅन्डलच्या वरती किंवा कन्फर्मेशन कॅन्डल मिळाल्यानंतर आपण एंट्री घेतल्यानंतर तिथून पुढे आपल्याला चांगल्या पद्धतीचा ट्रेंड, चांगला ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि हा हॅमर, ह्या हॅमर 80% पर्यंत ह्या हॅमरचा सक्सेस रेशो, 70 ते 80% ह्या हॅमरचा रिझल्ट आपल्याला पर्सेंटेज मध्ये पाहायला. आणि एक मोठ्या ट्रेड मध्ये एंट्री करण्याची
संधी आपल्याला या हॅमरमुळे मिळते. मार्केटमध्ये असे काही ट्रेडर आहेत मित्रांनो, केवळ ह्या हॅमर कॅन्डल वरतीच ट्रेड करतात, इतर कुठल्याही कॅन्डलचा ते विचार करत नाही. केवळ चार्ट वरती हॅमर दिसला की त्या हॅमर वरती एंट्री करतात. पण त्यांचं परफेक्शन मात्र इतकं असतं की तो हॅमर प्रॉपर सपोर्ट लेवलला तयार झाला आहे का हे चेक करून मग त्याच्यामध्ये एंट्री घेतात. एकंदरीत हॅमर मध्ये ट्रेंड रिव्हर्स करण्याची ताकद आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या हॅमरला आपण बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणून ओळखतो. अतिशय स्ट्रॉंग बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि अत्यंत प्रभावीपणे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला ट्रेड देणारी कॅन्डल म्हणून आपल्याला या हॅमरकडे पाहावे. मित्रांनो, या पद्धतीनं आपण चार्ट वरती आपल्याला हॅमर शोधता आला पाहिजे. तो साइडवेज मध्ये नाही, तो डाऊन ट्रेंड नंतर बॉटम मध्ये आपल्याला शोधता आला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा होता कॅन्डलस्टिक हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. अशाच पद्धतीच्या मित्रांनो शैक्षणिक आणि प्रॅक्टिकल ट्रेडिंग साठी आपल्याला या व्हिडिओला सबस्क्राईब करा, 3P शेअर मार्केटला सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडून ट्रेडिंग सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करा. आपला नफा कमा, आत्मविश्वास